डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. संतोष भाऊसाहेब कदम. संतोष भाऊसाहेब कदम तोंडल. तोंडल साहेब. असं आपलं नैसर्गिक उपचार केंद्र आहे बरोबर. हो हो. असं तर आज आपण मल्हारपूर गाय भरली. काय कसा वाटला बैल? बैल छान आहे. अगोदर ह्याच्या म्हणजे पहिला खोंड पण आहे आपल्याकडे ह्यांचा, म्हणजे दुसऱ्या गायचा पण आहे, हिचा पण आहे. अच्छा. हा, आणि कसं आहे बैल तर तुम्ही बघताय की एकदम एक नंबरचे बाकीच्या गोष्टीसाठी शांत आहे. दुधाळ वंशावळीचा, म्हणजे मला दुधाळ पण लागतो बरोबर. आणि जातीवंत पण लागतात. असं. तर प्रवीण दादांना तर आता सगळे ओळखतातच, पण तुम्ही एक थोडक्यात परिचय द्या प्रवीण दादांचा. नाही, आता आमचे ते बरेच दिवसापासून ओळखीचे म्हणजे संबंधित आमचे. आतापर्यंत मला वाटते तिसरी असेल ना एक. हा, चौथी नाही, म्हणजे गाई तर जास्त आल्यात, पण त्यांच्या कपिला बैलाचे पण आपल्याकडे कालवडे. अच्छा. दोन खोंड पण आहेत. पहिले कालवड पण एक होती, आता ती एक मोठी पण आहे कालवड आपल्याकडे. असं आहे. आणि 2 खोंड आता सध्याला आहेत. कालवड विकली आम्ही ती. आता ही चौथी हे म्हणायला लागलं. असं आहे. नैसर्गिक रेतनच का करावं असं तुम्हाला काय वाटतं? आता नैसर्गिक रेतन काय करायचं, जरा थोडासा विषय थोडासा वाढवेल, पण सगळ्यांना कळला पाहिजे. आज आपण बघतोय की कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतन हे आज जर एक प्रश्न विचारला तर प्रत्येक गावोगावी आपण पण आज महिलांमध्ये पण आपल्याला आर्टिफिशियल पण करायला लागते, बरोबर ना. तर हे परिणाम आहेत. कृत्रिम रेतन जर केलं तर त्याचेच परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि हे जर केलं तर महत्वाची येणारी पिढी, आमच्याकडे आम्ही म्हणतो की ब्रह्म ऊर्जा, शिव ऊर्जा आणि विष्णू ऊर्जा जर त्यात हवी असेल तर नैसर्गिक रेतन केलं पाहिजे. तरच त्यात आपल्याला जे पाहिजे ते औषधी गुणधर्म मिळतील. नाही तर येणाऱ्या काळात सगळ्यांचा वंश कमी होईल जाईल. अच्छा, बरोबर. नाही खेळणार नाही सगळ्या प्राणी मात्रांचा अख्ख्या, म्हणजे फक्त गायचंच नाही. आपण तर आज बघतोय की आता पहिल्या काळात होतं का कृत्रिम आपल्याकडे टेस्ट बेबी होतं का? नव्हतं. मग आताच का आलं? हे आपल्या बापाची फळ आहे थोडक्यात. असं आहे. बरोबर. तर बैल कसा वाटला तुम्हाला? बैल तर एक नंबर आहे. छान. तुम्हाला तर कायम तुमच्याकडे असतो का? हा, बऱ्यापैकी. आता ही जागृत एक खोंड आहे आपल्याकडे. आता तुम्ही बघता हिचा खोंड आहे, दुसरा एक खोंड आहे, एकदम छान आहे खोंड. बरोबर, चालते. तुम्ही दाखवा आपल्याला. आपण मोठ्या मुलाखतीत दाखवूया. चालेल. चालेल. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.